अफाट गर्दीत पालघरमधला जिजाऊचा निर्धार मेळावा पार पडला असून प्रस्थापित राजकीय व्यवस्थेला धक्का देणारे हे मेळावे होते। जिजाऊच्या निर्धार मेळाव्याला रेकॉर्ड ब्रेक गर्दी। पालघर तालुक्यातील लालोंडे नागझरी येथे झालेल्या निर्धार मेळाव्यात आज सर्वाधिक महिला व नागरिकांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती। जेसीबी मधून पुष्पवृष्टी तर क्रेनच्या सहाय्याने स्वागत हाराची सलामी देण्यात आली। जिजाऊ संघटनेमार्फत सामाजिक जबाबदारी बरोबर शिक्षण, आरोग्य याबरोबरच अनेक उपक्रम जिजाऊ संस्था राबवते। गेल्या 15 वर्षांपासून जिजाऊ करत असलेल्या कामामुळेच जिजाऊ संस्थेचे लाखो चाहते निर्माण झाले आहेत। जिल्ह्यातील प्रत्येक गावामध्ये जिजाऊचे शिलेदार, जिजाऊचे काम प्रामुख्याने दिसते। या जिल्ह्यातील आमदार खासदारांना जे जमलं नाहीये ते आज जिजाऊ संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे काम करतायत। महाराष्ट्रात 60 ठिकाणी लोकसभेच्या जागा लढवणार आहेत आणि त्यामुळेच आज झालेल्या निर्धार मेळाव्यामध्ये निलेश सांबरे यांनी विविध प्रश्न, समस्यांबाबत केलेले संपूर्ण भाषण आपण पाहणार आहोत। आज झालेल्या कार्यक्रमामध्ये शिस्त व नियोजन, जिजाऊच्या शिलेदारांनी शिस्तीचे दर्शन घडवले। गेल्या अनेक वर्षांपासून पालघर जिल्हा राजकीय वेठबिगारीतून सोडवण्यासाठी आता जिजाऊ संघटना आपल्या मातीतले नेतृत्व निर्माण करत आहे। निर्धार सभेसाठी उपस्थित असलेले व्यासपीठावरील सर्व सन्माननीय अतिथी, समोर बसलेले सर्व माझे बंधू भगिनी, विद्यार्थी मित्र, पत्रकार बंधू, पोलीस बंधू, सर्वांना माझा नमस्कार। आजचा आपला पालघर लोकसभेचा निकाल मी तर म्हणतोय, पालघर जिल्हा आहे की नाही हा प्रश्न कधी कधी वाटतोय का आपल्याला पालघर जिल्ह्याला स्वातंत्र्य मिळालं आहे की नाही। पत्रकार बंधू नेहमी वारंवार पालघरच्या समस्या मांडत असतात, परंतु वस्तुस्थिती काय आहे? वस्तुस्थितीबाबत कुठलंही शासन गेल्या स्वातंत्र्यापासून पालघरबाबत गांभीर्याने बघत नाही। ठाणे जिल्ह्याचा पालघर विभाजन केलं जिल्ह्याच्या विकासासाठी, परंतु विकास आहे कुठे? उलटी ठाण्याला असताना, कार्यालय असताना भ्रष्टाचाराला कुठेतरी लगाम बांधला जात होता। पालघर झाल्यानंतर फक्त मुका आणि अन्नाचा हा जिल्हा आहे। या फक्त आणि फक्त शिफारस करून इथे या आणि जिल्हा लुटण्याचं काम चालू। आज आपण पाहतोय, आज देशाला स्वातंत्र्य मिळून 76 वर्ष झालेले, आजही आपल्या जिल्ह्यामध्ये दररोज 3 अपत्य गिरोथे बाद वयोगटातली मरण पावतात। ही किती दुःखदायक गोष्टी आहे। 15 दिवसांनी आपण पाहतोय ते एक डिलिव्हरीला जात असताना पोटातल्या बाळासहित रस्त्यामध्ये मरण पावते किंवा रस्त्यामध्ये ऍम्ब्युलन्समध्ये डिलिव्हरी होते, हे सातत्याने दृश्य आपण बघत असतो। आजही आमचा जव्हार मोखाड्यातील आदिवासी बांधव 30 ते 35% रोजगारासाठी या जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यामध्ये जातो। तिथे आमच्या भगिनींवरती अत्याचार होतात। तिथे त्यांच्या मुलांच्या शिक्षणाच्या प्रश्नाबाबत कुठला तरी लोकप्रतिनिधी, कुठला तरी प्रशासनाचा अधिकारी कधीतरी बोलतो का? बंधू भगिनी, कधीतरी ऐकलं का कुठल्या जिल्हाधिकारी जाऊन या प्रश्नाबाबत ठाम करते म्हणतात का या जिल्ह्यातील कुठलाही आपला आदिवासी बांधव रोजगारासाठी दुसऱ्या जिल्ह्यामध्ये जाता कामा नये? का आम्हाला वाटत नाही? आजही या जिल्ह्यामध्ये 35%हून जास्त शिक्षकांची संख्या कमी आहे जिल्हा परिषदेमध्ये। असं असताना सुद्धा जिल्हा प्रशासन किंवा लोकप्रतिनिधी संगनमताने 700 शिक्षक सोडण्याचा घाट असतात आणि तो घाट थांबवल्यानंतर हे चौदारलेले जे कुत्रे असतात ते कुत्रे कुठेतरी कुठल्या ना कुठल्या नावाने आपल्याला बदनाम करण्याचं काम करत असतात। मी अगदी बोलतोय, मगाशी दिनेश बोलला, मी जाहीर बोलतो, जर त्या पेसा केसशी माझा काही संबंध असेल तर या जिल्ह्यामध्ये ना मी समोर मरण, सगळ्यांसमोर मरण पत्करीन जर माझा कुठला संबंध असेल तर। परंतु याच लोकप्रतिनिधींना, याच राजकारण्यांना जेव्हा 750 शिक्षक सोडायचे होते, यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अपार करायचा होता आणि तो अपार रोखल्यानंतर त्यांनी कुठेतरी समाजाला, अज्ञानी समाजाला दुर्लक्षित करण्यासाठी किंवा स्वतःच्या खुर्च्या वाचवण्यासाठी आपल्या नावाने बोंब केलेले। मी अगदी संध्याकाळचा टाइम आहे, अगदी मनापासून सांगतोय का पेसाच्या केसशी माझा कुठलाही संबंध नाही। मी कधीही अशी कुठलीही याचिका टाकलेली नाही। मी या जिल्ह्यामधील शिक्षक सोडायला लावले होते, ते शिक्षक रोखण्यासाठी माननीय उच्च न्यायालयामध्ये याचिका टाकली आणि माननीय न्यायाधीशांना समजावून सांगितलं का हा आदिवासी जिल्हा आहे, हा इथे शेतकऱ्यांचा, शेतमजुरांचा, मच्छीमारांचा जिल्हा आहे। इथल्या विद्यार्थ्यांना जर शिकवलं नाही, आधीच हा जिल्हा पीडित आहे। इथे कुठलाही प्रकल्प आला तर आमच्या बांधवांना लुटलं जातंय, अक्षरशः आया बहिणींची आबरू काढून लुटलं जातं हे आपल्याला सर्वांना माहिती आहे। आज बघायला गेलं तर बुलेट ट्रेन
बडोदा एक्सप्रेसवे, अनेक प्रकल्प, कवडास आणि सूर्या प्रकल्प. तर या प्रकल्पामध्ये जे प्रकल्प पीडित लेंडी राहू दे, खडखड राहू दे, या अनेक प्रकल्पामध्ये आमच्या बांधवांची, शेतकरी बांधवांची लूट झालेली आहे. अगदी सांगतोय, बडोदा एक्सप्रेसवे आणि बुलेट ट्रेन मध्ये तर अनेक मोठमोठे पदाधिकारी सहभागी होते, अधिकारी सहभागी होते का ज्यांनी बँकेच्या अकाउंट मध्ये आदिवासी बांधवाच्या, शेतकऱ्याच्या पैसे आल्यानंतर त्या खात्यामधूनच, बँकेतूनच पैसे काढलेले, करोडो रुपयाची लूट इथल्या शेतकऱ्यांची झालेली. याबाबत का नाही आमचे लोकप्रतिनिधी आवाज उठवत? का आमचं प्रशासन मुख गिळून गप्प बसलेलं आहे? त्यांनी आवाज उठवायला नको का? जिथे आमच्या शेतकऱ्यांची लूट झालेली आहे. या जिल्ह्यामध्ये आरोग्याचा प्रश्न आपण बघितला का? जिल्ह्यामध्ये 30 ते 40% आरोग्य यंत्रणेमध्ये कर्मचारीच नाहीत. अशा परिस्थितीमध्ये आमच्या जिल्ह्यामध्ये माणसं राहतात की जनावरं राहतात हा प्रश्न निर्माण होतो. परंतु प्रत्येक अहवाल जातो, प्रत्येक वेळेस सांगितलं जातं बालविवाह होतो, त्यामुळे कुपोषण होतं. आज जिल्हा विभाजन होऊन 10 वर्ष झालेले आहेत. का आमचं सिव्हिल रुग्णालय झालं नाही आतापर्यंत? सिव्हिल रुग्णालय नसेल झालं, परंतु सिव्हिल रुग्णालयाचा स्टाफ का नाही तुम्ही जिल्ह्यामध्ये आणला का? जेणेकरून डॉक्टर, नर्सेस आणले असते, ज्या आहेत त्या इमारतीमध्ये कामकाज सुरू झालं असतं. का याबाबत गांभीर्याने लक्षात घेतलं जात नाही? का आमच्या जिल्ह्यामध्ये आजही एज्युकेशन हब नाही? आज आमच्या वाटायला पाहिजे ना कोणाला तरी लोकप्रतिनिधी का प्रशासनाला, हा आदिवासी जिल्हा आहे, इथले गरीब लोक शिकले पाहिजेत, मच्छीमारांचे, शेतकऱ्यांची पोरं शिकली पाहिजेत. आज मच्छीमारांना तुम्ही वाढवणच्या नावाने उद्ध्वस्त करायला लावलेलं आहे. वाढवण प्रकल्प आला तर मच्छीमारांचा विरोध असेल तर जिजाऊचाही वाढवण प्रकल्पाला विरोध असेल, असे या प्रकरणी मी जाहीर करतोय. आज देहेड यासारखा प्रकल्प आमच्या विक्रमगडच्या आदिवासींच्या माथ्यावर लावलेले, 403 शेतकऱ्यांना देशोधडीला लावलेले. आज 7 वर्ष झाले काम सुरू आहे. अनेक न्यायालयाच्या लढाया आम्ही लढतोय, आदिवासी बांधव लढतायत. ग्रामपंचायती ठराव करून काम थांबवण्याबाबत रोखतात. कायदा म्हणतोय का जो प्रकल्प जिथे पेसा ग्रामपंचायती तिथे साठा प्रकल्प पाण्याचा करता येत नाही, करायचा झाला तर सिंचन प्रकल्प तोही ग्रामपंचायतीने मंजुरीनेच करावा लागतो. तरी सुद्धा एकही रुपया मोबदला न देता आमच्या शेतकरी बांधवांना देशोधडीला लावलेलं आहे. का याबाबत आमचे लोकप्रतिनिधी का निर्धार करावा लागतो? का आम्हाला जिजाऊला हा अट्टहास करावा लागतो? का बाबा निर्धार केला पाहिजे. मी सांगतोय बंधू भगिनींनो, या जिल्ह्याच्या वतीने एक जिल्ह्याचा भूमिपुत्र म्हणून शब्द देतोय. यापुढे येणाऱ्या कुठल्याही निवडणुका राहू दे, ज्याला समाजाची जाण असेल, ज्या लोकप्रतिनिधीला परत निवडून यायचं असेल, त्यांनी पहिल्यांदा बडोदा एक्सप्रेसवे, बुलेट ट्रेन, वाढवण प्रकल्प, देहेडचा प्रकल्प, लेंडी प्रकल्प, खडखड प्रकल्प किंवा सूर्या धामणीचे प्रश्न मार्गी लावले पाहिजे. त्यालाच निवडणुकीला उभं राहण्याचा अधिकार आहे. अन्यथा जिजाऊ सर्वच्या सर्व ठिकाणी स्वतःच्या सीट उभ्या करेल आणि तरुण दिनेश सारखी पोरं उभे करेल एवढे शब्द आपल्याला देतो. प्रत्येक वेळेस निवडणुका आल्या का गोड गोड आश्वासनं आपल्याला दिली जातात. आज आपण माणसं नाहीत का? मुंबईच्या बाजूला असलेला हा जिल्हा, एका बाजूला वसई महानगरपालिका महानगर आहे, तर एका बाजूला हा ट्रायबल एरिया आहे, एका बाजूला मच्छीमार राहतात, मध्ये कुणबी समाज राहतो, आगरी समाज राहतो, पुढे आदिवासी समाज राहतो. सर्वच समाज गुण्यागोविंदाने राहत असतात, परंतु या समाजाच्या समस्यासाठी कुणीही बघत नाही. आज आपल्याला आम्हाला निर्धार करायचा आहे. शासन करेल तेव्हा करेल. जर एका शेतकऱ्याचा पोरगा इथे बसून बोलतोय का गेल्या 15 वर्षामध्ये या जिल्ह्यामध्ये 8 सीबीएसई स्कूल काढलेले आहेत, 45 पूर्ण कोकणामध्ये स्पर्धा परीक्षा वाचनालय काढले, 31 पोलीस अकॅडमी आहेत, 30 क आणि ड चे जर अभ्यासिका काढलेले आहेत, तर तुम्ही आम्ही मिळून कुठली गोष्ट अशक्य नाही दादांनो, तायांनो. आपण आपल्या जिल्ह्याचा विकास करू. बाहेरचे कोणी आलेले आपल्या जिल्ह्याचा विकास नाही करणार, मग ते लोकप्रतिनिधी राहू दे किंवा अधिकारी राहू दे. आपलं स्वप्न आहे का या जिल्ह्याचा जिल्हाधिकारी या जिल्ह्यातूनच झाला पाहिजे. नुकताच झालेल्या एमपीएससीच्या रिझल्टमध्ये 3 आदिवासी मुलं आपली डेप्युटी कलेक्टरचे इंटरव्ह्यू दिलेले आहेत. ललित मावले आहेत, त्यामध्ये दिवा आहेत, कल्पेश भावर आहेत. तुम्हाला मी सांगतो वेळ गेलेली नाहीये. आजचा निर्धार तुम्हाला यासाठीच बोलवलाय का तुम्ही जेव्हा आवाज द्याल तेव्हा जिजाऊ आपल्या बरोबर असेल. ज्या विद्यार्थ्याचं शिक्षण थांबत असेल त्या विद्यार्थ्याचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी जिजाऊ आपल्या बरोबर एका कुटुंबाप्रमाणे आहे. आजही इयत्ता 8वी नंतर पत्रकार बंधूंनो हजारो विद्यार्थ्यांचं शिक्षण थांबलं जातं. 10वी नंतर कॉलेजेस नाही म्हणून हजारो मुली आमच्या घरी बसून लग्न करून दिलं जातं. आई वडिलांचं त्यांचं शिक्षण थांबलं जातं. का त्यांना शिक्षणाचा अधिकार नाहीये का? मी काल परवाच अरविंदच्या बरोबर पोलीस अकॅडमी बद्दल चर्चा करत असताना समजलं. अरविंद बोलला, आप्पा आपल्या आदिवासी बांधवांकडे डाळ तांदूळ घेऊन येतात आणि डाळीच्या पाण्यावरती बिचारे जेवत असतात. म्हटलं अरविंद पुढच्या 15 दिवसामध्ये असं नियोजन कर का या विद्यार्थ्यांना जेवण हे आपण देऊ. आप्पा सांगतो या मुली जर घरी गेल्या
आणि त्यांचं शिक्षण थांबलं का आई वडील लगेच लग्न करून देतात, त्या कशा पोलीस होणार आहेत? म्हटलं त्या मुली आपल्या घरच्या मुली आहेत, त्या तेजूप्रमाणे आपल्या माझ्या मुली आहेत, समजून त्यांना शिक्षण देण्याचं काम जिजाऊ करते. आज जिजाऊ करते म्हणून बोलते. आज इतका मोठा जनसमुदाय का येऊ शकतो? अनेक लोकांनी बोंबा ठोकल्या होत्या पेशाच्या विरोधात. निलेश सांबरे जाऊ नका आदिवासी बांधव, का येऊ शकतो? निलेश सांबरेचं एक विधान आहे, इयत्ता 9वी पासून त्याने जेई नीटचे क्लासेस सुरू केलेले, जेणेकरून आदिवासी बांधव आमचा डॉक्टर झाला पाहिजे, भगिनी डॉक्टर झाली पाहिजे, आदिवासी माणूस आमचा IIT ला गेला पाहिजे, IIT होऊन त्यांनी करोडो रुपयाची पॅकेज घेतली पाहिजे आणि सन्मार्गाने आमची गरिबी दूर झाली पाहिजे. आपल्याला मनापासून वाटतं का आपल्याला हा जिल्हा भूमिपुत्रांचा, इथल्या विद्यार्थ्यांचं शिक्षण झालं पाहिजे, इथल्या आमच्या माता भगिनींच्या आरोग्याची काळजी घेणे एक पुत्र म्हणून आपली जबाबदारी त्या दृष्टीने काम करते. आम्ही का बोलू शकतो? कुठल्या लोकप्रतिनिधींनी काढले हॉस्पिटल सांगा, तुम्ही कुठल्या लोकप्रतिनिधी शाळा काढल्या त्या सांगा. उलट पक्षी अनेक लोकप्रतिनिधी खोट्या केसेस मध्ये अडकवण्यासाठी धडपड करतायत. ज्या लोकप्रतिनिधी आमच्या कार्यालयाच्या बाहेर 4-4 वर्ष बसले होते ठाण्याच्या, ते आम्हाला खोट्या केसेस मध्ये अडकवण्याचा प्रयत्न करतात. परंतु ही मायबाप जनता आहे, न्याय व्यवस्था या देशामध्ये शिल्लक आहे, ती अशा खोट्या केसेसला कधी जुमानत नाही आणि त्या खोट्या केसेस मधून आमच्यासारख्या माणसाला बाहेर काढलं जातं. बंधू भगिनींनो, आपल्याला आपल्या न्याय व्यवस्थेमध्ये आपले लोक न्यायचे. त्यासाठी आपण स्पेशल आर्ट्स चालू केले, स्पेशल कॉमर्स चालू केलेले, ज्याच्यामध्ये फाउंडेशन क्लासेस न्याय व्यवस्थेचे सुरू केलेले आहेत. सीए क्षेत्राचे फाउंडेशन क्लासेस आपण सुरू केलेले आहेत. आपल्याला गावागावात मध्ये भांडणं लावणारे पुढारी निर्माण नाही करायचे आहेत. आपल्याला गावागावात असे विद्यार्थी तयार करायचे आहेत त्या ग्रामसेवकापासून, तलाठ्यापासून तर पंतप्रधान कार्यालय चालवणारा विद्यार्थी हा या मातीतील झाला पाहिजे, असं आपलं जिजाऊचं स्वप्न आहे. आपल्याला ज्याप्रमाणे सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश, सरन्यायाधीश माननीय चंद्रचूड साहेब आहे, तशा प्रकारचा पुढच्या 10-20 वर्षात इथला विद्यार्थी गेला पाहिजे, विद्यार्थिनी गेली पाहिजे, असं जिजाऊचं स्वप्न आहे. जिजाऊची स्वप्न लहान नाहीयेत, परंतु ही स्वप्न पूर्ण करण्यासाठी तायांनो तुम्ही लक्ष दिलं पाहिजे, आपल्या मुलांना चांगलं शिक्षण दिलं पाहिजे. तुम्हाला तर वारंवार सांगत असतो का जिथे तुम्हाला आढळेल तिथे तुमच्या बरोबर जिजाऊ आहे, परंतु तुम्ही मुलांना स्वप्न दाखवा. ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी आज तुम्हाला गरज नाही अंथरूण पाहून पाय पसरण्याची. जेवढे तुम्ही विद्यार्थी अंथरूण मागतील तेवढे देण्याची जबाबदारी जिजाऊची आहे. परंतु तुम्ही निश्चय करा, आपण जे सोचले, आपल्या 10 पिढ्यांनी मातीत जे सोचले ते आता 11वी पिढीच्या वाट्याला येता कामा नये. जसं मी बोलतोय का येत्या काही दिवसामध्ये किमान 1000 मुलींची राहण्याची व्यवस्था करून त्यांना गट आणि पोलीस प्रशासनामध्ये एका वर्षामध्ये घरकुली इथून लावेल. तशा प्रकारचं तुम्ही तुमच्या मुलांची काळजी घ्या. गावातील जे गोरगरिबांची मुलं आहेत त्यांच्या मुलांची काळजी घ्या, जेणेकरून आपल्याला आपली मुलं आपल्याला घडवायची, आपल्याला त्यांना शिक्षण द्यायचे. आपल्याला कुठलाही राजकीय पक्ष वाईट आहे असं नाही माझं म्हणणं, परंतु हा जिल्हाच वाईट लोकांच्या हातामध्ये, तिथे प्रत्येक पक्षाचे जे पुढारी आहेत ते कुठेतरी चुकीच्या वरिष्ठ नेत्यांना सांगतात आणि त्यामुळे जिजाऊला बदनाम करण्याचं काम केलं जातं, जिजाऊला कुठेतरी दाबण्याचं काम केलं जातं. या नेत्यांना आज मी आज संध्याकाळच्या प्रश्नी एवढीच विनंती करतो, जे सत्य आहे ते तुम्ही तुमच्या पक्षाच्या नेत्यांना सांगा, जिजाऊ काय काम करते. मी जसं सांगितलं होतं वाशिमच्या सभेमध्ये तेच सांगतोय, या ठाणे पालघर जिल्ह्यातला सर्वात मोठा पक्ष जिजाऊ झालाय, तो फक्त कामाने, ध्येयाने आणि कुठलाही निष्कलंक, कुठलाही स्वार्थ न मनात ठेवल्यामुळे झालेलं आहे. तशा प्रकारचं काम प्रत्येक राजकीय पक्षाने करावं. आम्हाला राजकारण करण्याची हौस नाहीये, परंतु राजकारणी माणसांचं बघायला गेलं तर आपल्या जिल्ह्याचं दुर्भाग्य आहे. माय बाहुल्या आमच्या अनेक मुलींना लग्नासाठी आई वडिलांकडे पैसे नाही म्हणून घरी बसावं लागतं किंवा कुठेतरी आत्महत्या करावी लागते. अशा वेळेस आमचे लोकप्रतिनिधी त्यांची मुलं 25 वर्षाची झाल्यानंतर 28 वर्षाच्या मुलीची लग्न करतात. का हा न्याय आपल्या जिल्ह्यामध्ये? हा न्याय मिळवण्यासाठी तुम्हाला आम्हाला लढायचे, आपल्याला आपल्या मुलांसाठी काम करायचं, आपल्या जिल्ह्यासाठी काम करायचंय. आपण जो विश्वास दाखवलाय, ज्या विश्वासाने तुम्ही माझ्या बरोबर आहे, त्या विश्वासाला माझ्या उभ्या आयुष्यामध्ये मी कधी तुम्हाला तडा जाऊ देणार नाही, हा शब्द तुम्हाला देतो. आपल्याला सर्वांना जाती भेद धर्मापलीकडे एकत्र राहायचे. आपल्याला हा जिल्हा हा आपला जिल्हा आहे, आपला भूमिपुत्रांचा जिल्हा आहे आणि राजकारणाचा उपयोग हा स्वतःचं पोट भरण्यासाठी, खुर्च्या मिळवण्यासाठी नाही, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे त्याप्रमाणे फक्त आणि फक्त समाजाची सेवा करणारे लोकप्रतिनिधी आपल्याला घडवायचे. ज्याप्रमाणे मी सांगतोय, आमचे सरपंच आहेत, आमचे नगरपंचायत आहेत, नगरसेवक आहेत, कुठलाही लोकप्रतिनिधी दाखवा का कुठल्या दाखल्याचे कधी पैसे देतो का कुठलं काम विकण्याचे पैसे देतोय. अशा प्रकारचे लोकप्रतिनिधी तुम्हाला आम्हाला तयार करायचे, चांगले अधिकारी तयार करायचे. आपण जो विश्वास दाखवलाय त्या विश्वासाला उभ्या आयुष्यात माझ्याकडून तडा जाणार नाही, हा आपल्याला शब्द देतो. आपण
आज जसे सोबत आहात तसेच कायम सोबत राहा. मग ती वाढवणची लढाई राहू दे, विहिरचा प्रकल्पाची राहू दे किंवा येणारा कुठलाही प्रकल्प शेतकऱ्यांना, शेतमजुरांना, मच्छीमारांना, आदिवासींना फसवणारा असेल तर त्यावेळेस पहिला जिजाऊ त्यांच्या बरोबर असेल, शेतकऱ्यांच्या बरोबर असेल हा शब्द आपल्याला देतो. आणखी अनेक वक्त्यांची भाषण आहेत त्यामुळं आणि कार्यक्रम आहे त्यामुळे मी आवर्त घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.